नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं इथे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। तर मेन म्हणजे आजचा टॉपिक आपण हा पेपर कटिंग सुद्धा बघणार आहोत आणि त्याच प्रमाणे बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की शोल्डर म्हणजे जे आपण जुनं ब्लाउज आपल्याकडे असेल मेजरमेंट साठी गिरेकचं वगैरे आपण शिवतो किंवा स्वतःचं तुम्ही ब्लाउज शिवत असाल तर जुन्या ब्लाउजवरनं जर तुम्ही मेजरमेंट काढत असतील तर अशा वेळेस तुम्हाला शोल्डर त्याच्यावरनं किती नक्की घ्यायचा आणि शोल्डर नक्की कशाला म्हणायचा तर रेडी शोल्डर आणि त्याच पद्धतीने शोल्डर आता गळ्यानुसार आपले शोल्डर हे चेंजेस होत राहतात। तर तुम्हाला तेच कन्फ्युजन मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी समजावून सांगणार आहे नक्की तुम्हाला शोल्डर कशाला म्हणायचं शोल्डर तुम्हाला तयार किती घ्यायचं आहे आणि शोल्डर घेताना जुन्या ब्लाउजवरनं शोल्डर घेताना तुम्हाला गळा रुंदी कशी घ्यायची ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। ज्यावेळेस तुम्ही शोल्डर घेता ब्लाउजचा आता इथे तुम्ही बघू शकता हा जो शोल्डर आहे आपला तर हा रेडी शोल्डर आहे। ओके, ज्यावेळेस आपण शोल्डर घेतो तो डायरेक्ट टेपने इथपर्यंत आपलं जिथं शोल्डरचा स्लोप येतो खाली उतरतो तर तिथपर्यंत इथे एक आपली अशी हड्डी असते तर तिथपर्यंत आपल्याला टेप ठेवून असा हा सरळ मोजावा लागतो तर तो पूर्ण शोल्डर आपला येतो। त्याचं निम्म शोल्डर हे आपण बोटनेक मध्ये किंवा आपण कॉलर मध्ये वापरत असतो आणि त्याच्यामधून 1.5 इंच 2 इंच 2.5 इंच अशा पद्धतीने मायनस करून ते आपण डीप गळ्यानुसार ते शोल्डर घेत असतो आणि त्याच्यामध्ये गळा रुंदी आणि तयार शोल्डर पट्टी ही तुमच्या आवडीप्रमाणे ती घेतो। तर ही जी शोल्डर तयार ब्लाउजची असते त्याला आपण तयार शोल्डर म्हणतो आणि पूर्ण शोल्डर ते वेगळं असतं तर ते आपण पेपर कटिंग करताना घेत असतो तेच तुम्हाला इथे बघायचं आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ बघावा लागेल तेव्हा तुम्हाला ते तुमचं जे म्हणजे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कळेल। तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जुना ब्लाउज घेतलाय तर बऱ्याच ताईंची कमेंट्स आहे की जुन्या ब्लाउजवरनं शोल्डर नक्की कसं मोजून घ्यायचं तर शोल्डर विषयी खूप कन्फ्युजन आहे। तर इथे मी जुना ब्लाउज घेतलेले आहे आणि त्याच्यावरनं आपण मेजरमेंट काढणार आहोत। तसं गेलं तर आपण इथे कटोरी बोटनेक ब्लाउजचे पेपर कटिंग बघतोय तर इथे तुम्ही बघू शकता हा जुना ब्लाउज घेतलेला आहे आणि इथे बॅक साईडला हा डीप गळा आहे। ओके, तर शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर आज आपण इथे सेम ह्याच ब्लाउजवरनं मेजरमेंट घेऊन आणि कट करणार आहोत ब्लाउज। तर इथे तुम्ही शोल्डर आता शोल्डर नक्की कशाला म्हणायचं तर हा जो इथे जुना ब्लाउज आहे तो आपला तयार शोल्डर आहे, याला तयार शोल्डर म्हणतात। इथून तुम्ही बघू शकता बाहीचं जॉईंट आहे तर इथून मोजलं तर हे आपलं तयार शोल्डर इथे 2.25 इंचाचं आहे। हे बघा 2.25 इंच म्हणजे 2 इंच आणि 2 लाईन आलेले आहे तर याला आपलं म्हणजे तयार शोल्डर म्हणतात आणि पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने हे मोजलं जातं। तर ते आता इथे ब्लाउजवरनं आपल्याला मोजण्यासाठी ते जास्त कन्फ्युजन होतं कारण गळा डीप गळा आहे तर तो ऑटोमॅटिक आपला अशा पद्धतीने येत असतं तुम्ही बघू शकता। तर हे अगदी स्ट्रेट करण्यासाठी ते आपल्याला पिनअप वगैरे तयार करून आणि मग शोल्डर ह्या पद्धतीने मोजलं जातं। जर तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजायचं असेल तर ते अंगावरनं मोजायचं आहे। तर अंगावरनं सुद्धा कसं मोजायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता 1/2 इंच आपण ह्या बाजूला शिलाई मार्जिन आपली बाहीमध्ये जाते, इकडे पण 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। तर अशा पद्धतीने हे शोल्डर असं पूर्ण आता कोणाचं 12.5 येतं, कोणाचं 13 येतं, कोणाचं 14 येतं। तर ह्या पद्धतीने डीप गळ्यामध्ये आता सपोज 14 आलं तर 14चं आपण निम्म हे बोट नेक मध्ये घेत असतो, कॉलर मध्ये त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच प्लस करून घेत असतो आणि डीप गळ्यामध्ये त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच 2 इंच अशा पद्धतीने मायनस करून नंतर आपण शोल्डर ठेवलं जातं। ओके, तर हे तयार शोल्डर आहे तर याला आपण तयार शोल्डर असं म्हणत असतो। तर आता इथे आपल्याला शोल्डर ब्लाउजवरनं जर तुम्ही जुनं ब्लाउज असेल आणि तुम्ही अंगावरनं मेजरमेंट घेतलं नसेल तर अशा वेळेस तुम्हाला शोल्डर जर काढायचं असेल त्यावेळेस तुम्हाला कसं काढायचं तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय जुन्या ब्लाउजवरनं छातीचं मेजरमेंट घेऊन घ्यायचंय। तर इथे हलक्या हाताने थोडंसं ओढून घ्यायचं तर इथे 8.5 इंच आलेलं आहे तर 8.5 इंच चौथा भाग आहे तर त्याचं आपलं अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं तर 17 दुने 34 म्हणजे 34 मापाचं इथे आपल्याकडे ब्लाउजचं मेजरमेंट आपल्याकडे आहे। तर 34 मापाचं इथे आपण मेजरमेंट काढणार आहोत तर ते आपल्याला इथे नोट करून घ्यायचं आहे।
हे बघा 34 छातीचं आपलं इथे मेजरमेंट आहे. त्याच्यानंतर आता आपला बॅक साईडचा गळा आपल्याला बघायचा सर्वात पहिल्यांदा. तर बॅक साईडचा आपलं सर्वात पहिल्यांदा इथून गळा मोजायचा आहे. तर गळा इथे बॅक साईडचा आपला 10.5 इंच आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने टेप फोल्ड केला तर आपला हा 10.5चा गळा तयार आहे. आणि इथे पूर्ण उंची तुम्ही अशा पद्धतीने शोल्डरच्या बरोबर आपल्याला इथे सेंटरला ठेवायचं आहे टेप. तर इथे 13.5 इंच आपली पूर्ण उंची आहे तयार. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला गळा इथे घ्यायचा आहे. आपला बॅक साईडचा गळा किती आहे? 10.5 इंच. पूर्ण उंची आपली इथे 13.5 इंच तयार आहे. तर आता इथे आपण मेजरमेंट सर्वात पहिल्यांदा टाकून घेऊया. 13.5 पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर 14.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला. आता इथे आपल्याला ब्लाउजचं तयार शोल्डर किती आहे? 2.25 इंचाचं तयार शोल्डर आहे. ओके, बॅक साईडचा गळा आपला 10.5चा आहे. मेजरमेंट आपलं छातीचं 34 आहे. तर 34 मापानुसार आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर तुम्ही बॅक साईडचा गळा सुद्धा डीप आहे आणि थोडंसं कमी साईजचं ब्लाउज आहे, त्याच्यामुळे आपल्याला आणि गळा सुद्धा थोडासा पसरट आहे. तर त्याच्यासाठी 5 इंच शोल्डर मी इथे घेतलेलं आहे, 5 इंच. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही 2.25 इंचाचं आपलं हे तयार शोल्डर आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा म्हणजे जवळजवळ आपल्याला 3 इंच ठेवायचंय. म्हणजे आपलं तयार शोल्डर हे 2.25 इंचाचं अगदी करेक्ट येतं, कारण दोन्ही साईडला आपलं शिलाई मार्जिन जात असते. हे बघा मी ते 3 इंचावरती मार्किंग केलं. ओके, आपलं तयार शोल्डरवरती पण मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जे शिलाई मार्जिन, तुम्ही जर जास्त कपडा दाबत असतील तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता. इथे मी 1.25 इंच घेतलेलं आहे. तर आपली जी गळा रुंदी आलेली आहे ती इथे तुम्ही बघू शकता 2 इंच आलेली आहे. तर 2 इंच ही सफिशियंट आहे. जर तुम्हाला इथे वाटत असेल की आपलं शोल्डर, आता सपोज इथे मी बरोबर 5 इंच घेतलं, जर तुम्हाला 36 इंचाचं 36 साईजचं जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल आणि त्याच्यावरती तुमची ही शोल्डर पट्टी 2.5 इंच असेल, सपोज 2.5 इंच असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, 2.5 इंच असेल तर तुम्ही शोल्डर थोडंसं वाढवून घ्यायचंय. तुम्हाला इथे 5.25 इंच घ्यायचंय. ओके, किंवा तुम्ही 5.5 घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, 5.5 घ्यायचं. जर डीप गळा असेल तर थोडंसं कमी घ्यायचंय. डीप गळ्यामध्ये 2.25 इंचाची जास्तीत जास्त 2.5 इंचाची शक्यतो पट्टी तयार येतच नाही, ही 2.25 पर्यंत घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर इथे 5.5 घ्यायचंय, 3 इंच आपल्याला इथे घ्यायचंय. त्याच्यानंतर शिवून आपलं बरोबर इथे शोल्डर पट्टी ही तुम्हाला 2.5 इंचाची भेटणार. आणि नंतर आपल्याला गळा रुंदी इथे घ्यायची. तर गळा रुंदी तुम्ही इथे 2.25 वगैरे घेऊ शकता. म्हणजे जसा गळा असेल त्यानुसार तुम्हाला शोल्डर पण वाढवायचं आहे आणि शोल्डर पट्टी तुम्हाला इथे मोजून घ्यायची. ओके, तर तुमचं इथे कन्फ्युजन जो शोल्डर तुम्हाला किती नक्की घ्यायचंय, तर हे शोल्डर मोजून घ्यायचंय. आता 34 साईजचा आहे, गळा आपला 10.5चा आहे. तर शक्यतो गळा रुंदी ही आपण कमी घेत असतो. 2 इंच गळा रुंदी, त्याच्या पुढे 3 इंचाचं शोल्डर घ्यायचंय. म्हणजे तयार आपलं 2.25 इंचाचं तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने हे टोटल 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर 5 इंचावरती खाली सुद्धा मार्किंग करून घेते मी. त्याच्यानंतर इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता टोटल आपण इथे पेपर कटिंगच बघून घेऊया, म्हणजे तुमचं पण कन्फ्युजन दूर होईल. तर इथे शोल्डरचं तुमचं कन्फ्युजन असेल ते दूर झालं असेल. परत मी तुम्हाला एकदा शोल्डरचं सांगून देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला आता हे सांगितलं तर तुमचं जास्त तुमच्या लक्षात आलं नसेल, तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. जसं की हे शोल्डर इथे सपोज इथे आता 2.25 इंचाचे, जर तुमचं इथे 2.5 इंचाचं तयार असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तुमचा गळा जर 9च्या पुढे असेल, 9च्या पुढे किंवा तुम्ही 10च्या पुढे असेल, तर तुम्ही 2.25 इंचाची गळा रुंदी ही 36च्या पुढे ठेवू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी. आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीने 3 इंचाचं म्हणजे 3 इंचाचं इथे शोल्डर घ्यायचंय. 2.25 इथे तुम्ही बघू शकता, 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि त्याच्या पुढे 3 इंच. 3 इंचाचं शोल्डर घेतलं, गळा रुंदी इथे आपली 2.25 इंचाची घेतली की ती पट्टी बरोबर आपली तयार होत असते. तर ह्या पद्धतीने शोल्डर, आता इथे गळा टाकला की त्याच्यानंतर आपला गळा तयार होणार आहे. आता इथे मी गळा टाकून घेते.
तर इथे 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. म्हणजे 6चा गळा तयार असेल तर 6.5 इंचावरती मार्किंग करा. ओके, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला विसरायचं नाहीये. तर इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या बाजूने इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा. तर इथे 2 इंच आपण गळा रुंदी घेतलेली, तिथून मी मार्किंग केलं. तर शोल्डर नक्की याला, हे पूर्ण शोल्डर घेतला आपण मायनस वगैरे करून निम्म शोल्डर, जसं आता पूर्ण शोल्डर इथे तुम्ही बघू शकता. तर पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने आपलं, जर सपोज इथे 13 इंचाचा शोल्डर असेल तर तिथे आपण 6.5 घेतलं, त्याच्यातून आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंच मी इथे मायनस करून नंतर डीप गळ्यामध्ये अशा पद्धतीने 1.5 इंच 2 इंच मायनस करून त्याच्यानंतर मी हे शोल्डर घेत असते. तर माझं शोल्डर म्हणजे जसं आपल्याला कसं कमी करायचं गळ्यानुसार, तर इथे तुम्ही बघू शकता गळ्याची उंची दिलेली. शोल्डर मी इथे फॉर एक्झाम्पल साठी एकच घेतलेला आहे, तर शोल्डर हा वेगवेगळा येऊ शकतो. तर डीप गळे असेल तर त्याच्यामधून आपल्याला किती इंच वजा करायचं आहे. निम्म शोल्डर मध्ये कॉलरचं वगैरे असतं तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं असतं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने बोटनेक मध्ये किंवा डीप गळ्यामध्ये कसं मायनस करायचं, तर तुम्ही इथे बघू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला शोल्डर घ्यायचंय. तर ते याचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही म्हणजे चॅनलवरती बघा, तुम्हाला लगेच त्याच्यात समजेल. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, गळ्याचा शेप देऊन घ्यायचंय. सर्वात पहिल्यांदा आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया. गळ्याचा शेप देऊन दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच क्रॉस द्यायचा आहे. क्रॉस दिल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला इथे ही लाईन तिरकस आखून घ्यायची. आता बऱ्याच मैत्रिणी विचारतात की ही तिरकस लाईन का द्यायची, तर ते का द्यायची ते मी तुम्हाला इथे सांगते. आपला जो मुंड्याचा बॅक साईडचा शेप असतो तो तिथून आपल्याला द्यायला सोपं पडतं आणि जेणेकरून आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो त्यावेळेस आपलं म्हणजे छातीमध्ये किंवा असं खासतं किंवा टाईट बसतं तर ते बसत नाही किंवा इथे रिंकल्स वगैरे येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते खूप महत्वाचं असतं क्रॉस द्यायचं. आता इथून फ्रंट बाजूचा कमी साईज आहे त्याच्यामध्ये 1.5 इंचावरतीच मी शेप देणार आहे आणि दुसरा देणार आहे तो 1 इंच आणि 1 लाईन वरतीच दिलेला आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, 8.5 इंच चौथा भाग घ्यायचा आहे आणि 1.5 इंच मार्जिन ऍड करायची आपल्याला. आता इथे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला. आणि फ्रंट साईडचा सुद्धा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हलकसं आपल्याला अशा पद्धतीने हे खाली उतार द्यायचा आहे. तर आता इथे मुंडा तुमचं जितका असेल त्यानुसार तुम्हाला मुंडा इथे मोजून घ्यायचा आहे. तर आता इथे शोल्डर, आता हे आपलं तयार शोल्डर इथे बरोबर आपलं ही मार्जिन इथे तुम्ही बघू शकता. इथे मी डॉट डॉट मध्ये तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इतकं आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथून आपला हा शिलाईमध्ये जाणार आहे. तर इथे आपल्याला 2.25 इंचाचा तयार ठेवायचा. ओके, तर इथून मी डॉट डॉट मध्ये लाईन काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला ब्लाऊज शोल्डर नक्की कसं तयार होणार आहे. हे बघा, ते इथून ही मी जी स्ट्रेट लाईन देते इथे डॉट डॉट मध्ये, नंतर मी डार्क करते इथे. तर हे इतकं आपलं हे शोल्डर तयार असतं आणि हे शोल्डर ते आपलं पूर्ण घेत असतो. परंतु डीप गळ्यामध्ये आपण मायनस करून त्याच्यानंतर हा शोल्डर घेत असतो. 10च्या पुढे असेल तर तुम्ही 2 इंच 1.5 इंच मायनस करून मग शोल्डर घेत जा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. त्याच्यानंतर आता आपण पुढचे मेजरमेंट टाकून घेऊया. जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर हलकसं इथे तुम्हाला उतार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला योगपट्टीचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर योगपट्टी इथे तयार घ्यायची 3 इंच. बॅक साईडला सुद्धा 3 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे मी इथे. त्याच्यानंतर आता तुम्ही इथे कटोरी आपल्याला घ्यायची, तर कटोरी इथे मोजून घेणार आहे. जुन्याच ब्लाऊज वरनं घ्यायची आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता 5.25 इंचाची कटोरी आहे, तर तितकीच आपल्याला घ्यायची 5.25 इंच. या बाजूला सुद्धा 5.25 इंचावरतीच मार्किंग करून सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला इथून. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने शेप तुम्ही देऊ शकता इथे. नेहमीप्रमाणे आपण जसं इथे मार्किंग करत असतो त्या पद्धतीनेच मार्किंग करून हा शेप आपल्याला कटोरीचा देऊन घ्यायचा आहे.
इथून पाऊण इंचावरती घ्यायचं आहे, त्याच्यानंतर याचं निम्म घ्यायचं आहे, 5.25 इंचाचं निम्म घेतलं की हा शेप अशा पद्धतीने कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय, तर कमरेचं सुद्धा इथे मेजरमेंट मी घेऊन घेते. तर इथे कमरेचं मेजरमेंट 12.5 आहे, तर 12.5चा आपलं इथे 6.25 इंच येणार आहे चौथा भाग. 6.25 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्स घ्यायचंय, 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायचंय. आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि बॅक साईडचा सुद्धा गळा टाकून घ्यायचंय. तर इथे आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचंय, तर 34 साईजचं एवढं लक्षात ठेवा. 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे जे शोल्डर आहे ते शोल्डर आपल्याला तयार किती ठेवायचे त्याच्यानुसार आणि मार्जिन सहित आपल्याला इथे सर्व शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय आणि इथे कटोरीचं सुद्धा मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय. आपलं इथे मेन विषय म्हणजे टॉपिक आजचा होता तो शोल्डर पट्टी जुन्या ब्लाउजवरनं कशी घ्यायची. तुमची शोल्डर पट्टी जितकी जुन्या ब्लाउजवरची असेल तितकी मोजून तुम्हाला गळ्यानुसार डीप गळ्यानुसार शोल्डरची रुंदी ठेवायची आहे आणि तुम्ही त्याच्यानुसार मेजरमेंट शोल्डरचं काढू शकता. इथून हलकसा अर्धा इंच हा आपल्याला कट करायचा आहे, ते विसरायचं नाहीये. त्याच्यानंतर बॅक साईडचं जे अर्धा इंच आपण योगपट्टीमध्ये इथे वाढवून घेतलं होतं ते बॅक साईडला लागू पडत नाही म्हणून ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं, तर ते इथे कट करून घ्यायचं. ओके. आता इथे बाहीचं कटिंग मी दाखवणार नाहीये कारण बाहीचं कटिंग ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, तर त्या पद्धतीनेच काढायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आता बॅक साईडचं सर्व मेजरमेंट टाकून घेऊया आपण. आता गळा रुंदी इथे आपण किती घेतली ती 2 इंच, तर तीच आपल्याला इथे घ्यायची. त्याच्यानंतर आपला गळा हा 10.5 इंचाचा आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे आपल्याला 11 इंचावरती इथे मार्किंग करायचे. शिवून बरोबर हा 10.5 इंचाचा तयार होतो. इथून आता आपण अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग करणार आहोत रुंदी. तुम्हाला डीप गळा करायचा असेल तर तो इथे अंतर वाढवायचं आहे. तो तुम्ही इथे कोणता पण शेप देऊ शकता. टक्सची मार्किंग करून घ्यायची आपल्याला इथे. तर टक्स आपला नेहमीप्रमाणे 4.5 इंचाचाच असतो तो घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडनं तिरकस आपल्याला अर्धा इंचावरती कट करून घ्यायचं आहे. हलकसं इथे आपण जे फ्रंट बाजूला जर शोल्डर तुमचं उतरत असेल तर अशा पद्धतीने तिरकस कट करायला विसरायचं नाहीये. तर इथे आपलं बॅक साईडचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. गळ्याची कटिंग करणार नाहीये मी, ते आपण ब्लाउज पिसावरती डायरेक्ट कट करणार आहोत. योगपट्टी सुद्धा वाढवायची गरज नाही, आपण ऑलरेडी अर्धा इंच एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवून घेतलेलं आहे. मुंड्याचा आकार कट करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा विसरायचं नाहीये, फ्रंट बाजूचा मुंडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. शोल्डर उतार आहे तो सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे. नंतर गळ्याची कटिंग करायची आहे. गळ्याची कटिंग केल्यानंतर आपल्याला कटोरीचा शेप इथे कट करून घ्यायचा आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते आपण दुसऱ्या पेपरवरती बघूया. इथे आपल्याला 1.25 इंचांनीच कटोरी वाढवायची आहे. तर 1.25 इंचावरती मार्किंग केली आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे म्हणजे बेसिक कटोरी ती जशीच्या तशी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. सेंटरच्या इथे पण मार्किंग करून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ह्या बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं, इकडे पण अर्धा इंच. त्याच्यानंतर हा अंतर किती आहे ते मोजून घ्यायचंय आपल्याला. तितकंच इकडे पण आपल्याला हा अंतर ठेवायचं म्हणजे 4 ला 1 लाईन कमी आहे
तर तितकंच इथे पण अंतर घ्यायचं आहे। ही लाईन अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं पुढे हुक आयसाठी, तर तिथे जॉईंट करून घ्यायचंय। त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला काय करायचंय, इथून हलकसं असं 2 लाईनचं आपल्याला हे सरळ करून घ्यायचंय, जेणेकरून आपण तिरकस कपड्यामध्ये कट करत असतो तर कटोरीचा जो भाग असतो आपण जोडतो त्यावेळेस एक्स्ट्रा येत असतं, तर ते येऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही ट्रिक्स वापरायची। या बाजूला सुद्धा 1.25 इंचानीच वाढवायचं आहे। कटोरीचा शेप जसं तसं आतील जो शेप आहे त्याच आकाराने बाहेरचा शेप काढून घ्यायचा आहे। इकडे पण आपली जशी कटोरी आपण वाढवतो त्याच पद्धतीने वाढवून घ्यायची आहे। वाढवल्यानंतर हलक्या हाताने एक लाईनचा आपल्याला अशा पद्धतीने गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपली कटोरी ही वाढून तयार झालेली ती आता आपण कट करून घेऊया। तर इथे शोल्डरचं जे कन्फ्युजन होतं ते तुमचं इथे क्लिअर झालं असेल। जर काही प्रॉब्लेम असतील, परत काही समजलं नसेल तर तुम्ही परत विचारू शकता। अशा पद्धतीने इथे टक्स आपल्याला आता रुंदी टाकून घ्यायची आहे। तर अशा वेळेस थोडंसं तिरकस हे बघा तुम्ही इथे बघू शकता ते येतं, तर ते आपल्याला सरळ करून घ्यायचं असतं एखाद लाईनचं। आणि इथून आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने आपलं जे जितकं सेंटर आलं होतं 5.25 इंचाचं, ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपलं सेंटर कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय आपल्याला। त्याच्यानंतर इथून तुम्ही 2.5 इंच 2.25 इंचावरती मार्किंग करून आपला टकची रुंदी तुम्ही इथे घेऊ शकता। टकची उंची ही तुमच्यावर डिपेंड आहे। 2.5च्या पुढे 2.25च्या पुढेच टकची उंची घेतली जाते, तर ती तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमरच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। कुणाला टोक आवडतं किंवा नाही आवडत त्याच्या हिशोबाने आपल्याला टकची उंची घ्यायची असते। तर इथे पूर्ण कटोरी आपली ही तयार झाली आहे 34 साईजची। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल। तर अशा पद्धतीने इथे शोल्डर तुम्हाला नक्की कसं घ्यायचंय ते तुम्हाला इथे मी क्लिअर करून सांगितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल, आणि जरी तुम्हाला समजलं नसेल, काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता। तर प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकताना बऱ्याच वेळा आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला कळतं ते, तर एकाच वेळेस समजत नाही। तर तुम्ही रिपीट बघा, आणि जी गोष्ट आपण बघण्यामध्ये आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये करण्यामध्ये खूप बदल म्हणजे असतं। तर तुम्ही ज्या वेळेस म्हणजे तुम्ही नुसतं व्हिडिओ बघता, कटिंग करता, परंतु तुम्ही टीचिंग करून बघत नाही किंवा ते प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही ती कृती करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कटिंग करा, प्रॅक्टिस करा, त्याच्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही। तर आजच्यासाठी इतकंच, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। टेक केअर, बाय।